नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मागचे बरेच दिवस झाला आपण कोणताही व्हिडिओ टाकलेला नाहीये आणि व्हिडिओ टाकण्यासारखं वातावरण सुद्धा नव्हतं आणि तशी महत्त्वाची बातमी सुद्धा नव्हती। बराच निगेटिव्ह बातम्या घडत होत्या पण त्या महत्त्वाच्या नव्हत्या। पण आज अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे जी की आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाल्यानंतर आपल्या शिक्षक भरतीसाठी आपण शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी जी आवश्यक अशी घटना होती ती आज घडलेली आहे। आता सर्वप्रथम सांगतो की जो काही शिक्षक भरतीवर स्टे लागलेला होता तो स्टे उठलेला आहे। आता हा स्टे अचानक अधूनमधून कधी लागला हे गुलदस्त्यात आहे, पण स्टे लागला होता। सर्वात महत्त्वाची अपडेट अशी आहे की शिक्षक भरतीवरला स्टे हा उठलेला आहे। आता जो काही मुद्दा होता गणित आणि विज्ञान या विषयाचा तो क्लिअर झालेला आहे। याच्या संदर्भात आणखीन डिटेल माहिती येईल। जो काही स्टे होता तो उठलेला आहे। कोर्टामध्ये जे प्रकरण चालू होतं ते संपलेलं आहे। शिक्षक भरतीवरला स्टे उठवलेला आहे म्हणजे आता आपली शिक्षक भरती प्रक्रिया ही सुरळीत पार पाडेल। पण ह्याच्यामध्ये आणखीन काही अडथळे आहेत ते मी सांगतो। पण जो काही शिक्षक भरतीचा मार्ग होता, शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा होण्यासाठी शिक्षक भरतीवर जो काही स्टे होता तो स्टे प्रथम निघणं गरजेचं होतं आणि तो स्टे निघालेला आहे। शिक्षक भरती प्रक्रिया आता चालू करायला काहीही हरकत नाही असे कोर्टाने आपल्या शासनाला आदेश दिलेले आहेत। म्हणजे आता शिक्षक भरती प्रक्रिया चालू होईल आणि पवित्र पोर्टलवर लवकरच रजिस्ट्रेशनला सुरुवात होईल। पण आता ह्याच्यामध्ये आणखीन खूप मुद्दे आहेत। हे मुद्दे अद्याप क्लिअर झालेले नाहीयेत। आता जी काही आपली शिक्षक भरती प्रक्रिया चालू होणार आहे, पवित्र पोर्टलवर आपल्याला रजिस्ट्रेशन करायला भेटणार आहे, ते कशा संदर्भात आहे, कसं चालू होणार आहे ते लवकरच कळेल। पण आता जो काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ब्रिज कोर्स, आता ब्रिज कोर्सचा मुद्दा हा आणखीन क्लिअर झालेला नाहीये। त्यामुळे पहिली ते पाचवीच्या ज्या काही जागा आहेत त्या जागांची भरती पवित्र पोर्टल मार्फत लगेच चालू होईल का नाही तो सुद्धा गुलदस्त्यात आहे। त्यानंतर सीटीईटी अपियरवाल्यांचा मुद्दा, आता हे सीटीईटी अपियरवाल्यांना ह्या प्रवाहामध्ये घ्यायचं किंवा नाही हा सुद्धा मुद्दा कोर्टामध्ये आहे। मग त्यामुळे सुद्धा थोडासा प्रॉब्लेम आहे। मग त्यानंतर आणखीन एक मुद्दा आहे जे की कोर्टामध्ये चालू आहे, जे की टीईटी पात्र उमेदवार होते जे की बोगस आहेत, पैसे देऊन पास झालेले होते, मग त्यांना या प्रवाहामध्ये घ्यायचं म्हणजे त्यांना पवित्र पोर्टलवर नोंदणी करायला द्यायची का नाही हा सुद्धा मुद्दा गुलदस्त्यात आहे। हे सर्व प्रकरण जे आहेत ते साईडला ठेवून बाकी भरती प्रक्रिया कशी चालू करता येईल यावर सुद्धा सध्या विचार चालू आहे आणि त्यानुसार आपलं पवित्र पोर्टल चालू केलं जाईल, त्यावर आपल्याला रजिस्ट्रेशन करायला भेटेल। मग आता जे काही नवीन मुद्दे आहेत आता ह्याच्यामध्ये कोणते कोणते टॅब उपलब्ध होतील ते हळूहळू कळेल। हे घडणाऱ्या गोष्टी आहेत। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट काय होती, शिक्षक भरती प्रक्रियेवरला जो स्टे होता तो स्टे उठणं गरजेचं होतं, तो उठलेला आहे। म्हणजे आता ह्याच्या पुढून जी काही आपली शिक्षक भरती होणार आहे ती पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे आणि एकदम सुरळीतपणे होणार आहे। मग आता राहिला तो ब्रिज कोर्सचा मुद्दा, सीटीईटी अपियरवाल्यांचा, ह्याच्या संदर्भात आणखीन काहीही माहिती आलेली नाहीये। आता आज जो काही कोर्टामध्ये प्रकरण चालू होतं स्टे संदर्भात ते उठलेलं आहे आणि याच्या संदर्भात आणखीन माहिती म्हणजे जो काही GR आहे, जो काही आदेश आहेत ते आल्यानंतर आपल्याला सविस्तर माहिती समजेल। त्याशिवाय इतकी एकदम सविस्तर माहिती कळणार नाहीये। पण आपल्या भरती प्रक्रियेसाठी काय महत्त्वाचं होतं की शिक्षक भरती प्रक्रियेवरला स्टे उठणं गरजेचं होतं आणि ते उठलेलं आहे। ही एक अतिशय आनंदाची बातमी आहे। म्हणजे आपली लढाई ही 50% जिंकल्या जमा आहे। आणखीन आपली लढाई 50% बाकी आहे। 50% ह्याच्यामध्ये काय बाकी आहे, किती जागा येतात, ह्यामध्ये प्रवर्गानुसार किती येतात ते महत्त्वाचं आहे। मग किती जागांसाठी भरती करतात ते एक महत्त्वाचं आहे। मग ब्रिज कोर्सचा निकाल आहे, सीटीईटी अपियर्सवाल्यांचा आहे, मग जे टीईटी बोगस आहे त्यांना घ्यायचं किंवा नाही आहे, असे 4-5 मुद्दे आहेत। हे मुद्दे सुद्धा क्लिअर झाले तर मग शिक्षक भरती ही 100% योग्य पद्धतीने आणि योग्य दिशेने पवित्र पोर्टल मार्फत सुरळीत पार पडली जाईल। 50% जी लढाई होती, जे काही आता जो काही शिक्षक भरतीचा मार्ग होता तो मोकळा झालेला आहे। 50% मार्ग मोकळा झालेला आहे, 50% आणखीन बाकी आहे। मग आता ह्या 50%वर सुद्धा शिक्षक भरती होऊ शकते। मग आता जो काही संच मान्यतेचा मुद्दा आहे
तो सुद्धा व्यवस्थित चालू आहे. 71% संच मान्यता झालेली आहे. मग त्यानुसार आता पवित्र पोर्टलवर जागा किती येतात त्या सुद्धा बघणं गरजेचं आहे. मग आता हे 71% आलेले आहेत आणि मागच एक GR आलेला आहे की त्यामध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे जेवढ्या काही जागा आहेत त्याची 80% भरा. मग आता हे 80% जागा जिल्हा परिषदेच्या मग संस्थेच्या अशा मिळून किती येतात ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्या पुढील गोष्टी आहेत त्या लवकरच क्लिअर होतील. पण आपल्यासाठी सध्या महत्त्वाची गोष्ट काय होती की शिक्षक भरती प्रक्रियेवरला स्टे उठणं गरजेचं होतं. तो उठलेला आहे. 50% आपली लढाई संपलेली आहे. 50% जिंकलेली आहे. आता ग्लास आपला अर्धा रिकामा आहे आणि अर्धा भरलेला आहे. मग आता हे आणखीन रिकामा होणे जास्तीत जास्त भरलेला पाहिजे. अशा गोष्टी आहेत. आता त्या बाकीच्या गोष्टी सुद्धा लवकर सुरळीत होऊन जातील अशी आपण आशा करू. खूप दिवसानंतर अतिशय आनंदाची गोष्ट घडलेली आहे. सकारात्मक गोष्ट आहे जे की कोर्टामार्फत घडलेली आहे. आता ही शिक्षक भरती प्रक्रिया सुद्धा कोर्टामार्फतच एकदम सुरळीत पार पाडली जाणार आहे याची शाश्वती आहे. त्यामुळे जास्त पॅनिक होऊ नका, टेन्शन घेऊ नका. आणि लगेच आता जे काही शिक्षक भरती चालू होणार आहे म्हणजे जे काही आपण दुसरे कामं करत होतो, दुसरीकडे जॉब करत होतो ते अद्याप सोडू नका. कारण ही प्रक्रिया खूप दमाने चालणार आहे. पहिल्या तिमाहीसाठी पुन्हा नंतरच्या तिमाहीसाठी अशा जाहिराती येणार आहेत. एकाच टप्प्यात जाहिराती येणार नाही आहेत. सुरुवातीला जेवढी काही संच मान्यता आहे त्या संच मान्यतेवर किती जागा पवित्र पोर्टलला येतात आणि संस्थेच्या असतील तर त्याच्यामध्ये अनुदानित आहेत, विनाअनुदानित आहेत, अंशतः अनुदानित आहेत, कायमस्वरूपी विनाअनुदानित आहेत, अशा किती जागा येतात त्या सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्यामुळं आत्ताच लगे गुडघ्याला बांधून बसू नका. थोडंसं पेशन्स ठेवा. जे काही आपण दुसरे कामं करत होतो, दुसरीकडे जॉब करत होतो ते तसे चालू राहू द्या. ही भरती प्रक्रिया आत्ता कुठं स्टे उठलेला आहे. मग ह्याच्यावर डिटेल्स आणखीन काही दिवसांनी येतील. काही दिवसांनी सर्व समजेल. मग पवित्र पोर्टलला ॲड आली, जाहिरात आली, रजिस्ट्रेशन झालं तर ते त्यानुसार करता येईल. पण आता जे काही आपण दुसरीकडे जॉब वगैरे करत आहोत ते बिलकुल सोडू नका. आणि शिक्षक भरतीची जी काही आशा होती ती आशा आणखीन बळावलेली आहे. आता आपण शिक्षक होण्याचे चान्सेस वाढत आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचं की कालच्या तारखेमध्ये एक नवीन GR आला होता की संस्थेसंदर्भात. आता संस्थेसंदर्भात काय होतं, पूर्वी आपली जी शैक्षणिक पात्रता होती, शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार आपल्याला अनुदानित, विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित आणि कायमस्वरूपी विनाअनुदानित, अनुदानित अशा ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेवर मुलाखतद्वारे जागा भरल्या जाणार होत्या. मग त्या जागा एका जागेसाठी 10 पात्र उमेदवार बोलवणार होते. त्यापैकी एका उमेदवाराची निवड केली जाणार होती. पण आता कोर्टामार्फतच एक नवीन त्याच्यामध्ये दुरुस्ती करून आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये पारदर्शकता खूप महत्त्वाची होती. पारदर्शकता असणे आणि क्वालिटी, दर्जेदार शिक्षक भेटणं असं शासनाचं हेतू होता. त्या हेतूने शिक्षक भरती संस्थेची जी मुलाखत मार्फत चालू होती त्याला 30 मार्क होते. एका जागेसाठी 10 बोलावणे विद्यार्थ्यांनी, त्यापैकी एकाची निवड. पण आता ह्याच्यामध्ये दुरुस्ती झालेली आहे. ह्याच्या पुढून जे पवित्र पोर्टलवर मुलाखतद्वारे शिक्षक भरती होणार आहे तिथं कसं होणार आहे, जागा एकच असणार आहे आणि त्या जागेवर एका जागेसाठी 3 उमेदवार असणार आहेत आणि 3 पैकी 1 उमेदवार संस्थेला निवडणं बंधनकारक असेल. मग आता ह्याच्यानं काय होईल, ह्याचे फायदेही खूप आहेत, तोटेही खूप आहेत. याच्यावर आपण सविस्तर एकदम नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगू. कारण ह्याच्या आत्ताच इथं सांगायचं येईल तर खूप व्हिडिओ मोठा होईल. आधीच मोठा झालेला आहे. आजच एक आनंदाची बातमी घडलेली आहे, आपण तेच सेलिब्रेट करू. आणि जो काही आणखीन 196 संस्थांचा पसंतीक्रम वगैरे दिलेला आहे तो सुद्धा मुद्दा राहिलेला आहे. ती सुद्धा भरती प्रक्रियेवर खडलेली आहे. त्यावर सुद्धा लवकरच काही दिवसात आता अपडेट येईल. आता भरतीवरला स्टे उठलेला आहे म्हणजे ती सुद्धा चालू होईल. त्यामुळे आता शिक्षक भरती प्रक्रिया इथून थोडीशी एकदम संत गतीनं का होईना पण चांगल्या पद्धतीने चालू होईल. आणि आता एकदा स्टे उठलेला आहे, स्टे उठला तर इथून पुढली प्रक्रिया जरा वेगवान होईल. वेगवान होण्यासाठी जे काही बाकीचे मुद्दे आहेत, ब्रिज कोर्स आहे, पुन्हा CTET अपियरवाल्यांचा आहे, TET जे पास झालेले होते, पैसे देऊन पास झालेले होते त्यांना ह्याच्यातून बाद करून पण जे बाकीचे CTET पास झालेले आहेत किंवा BEd वाले आहेत त्यांना सुद्धा ह्याच्यामध्ये घ्यायचं का नाही तो सुद्धा मुद्दा आहे. ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन बाकीची भरती प्रक्रिया एकदम प्रोसेस फास्टमध्ये होईल अशी आशा करू. तर ठीक आहे, आता आणखीन जास्त सांगत बसणार नाही आहे. एकच महत्त्वाची बातमी होती की शिक्षक भरतीवरला जो काही स्टे होता तो स्टे पूर्णपणे उठलेला आहे. आता पवित्र पोर्टल लवकर चालू होईल, आपल्याला रजिस्ट्रेशन करायला भेटेल, सगळ्या गोष्टी होतील.
तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ह्याच्या संदर्भात आणखीन काही डिटेल्स माहिती आल्या तर ते मी लवकर सांगेल आणि एकदम व्यवस्थितपणे समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. फक्त थोडासा वेट करा. आता परिपत्रक येईल, आज येईल किंवा उद्या येईल किंवा परवा येईल, हे 1-2 दिवसात येईल. आलं की ते सगळं व्यवस्थित समजून ते मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. तर तुर्तास या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि आता लवकर संस्थेच्या जाहिराती येण्याच्या शक्यता आहेत. त्यामुळं संस्थेची शिक्षक भरती कशी असते, संस्थेवर शिक्षक भरती म्हणजे संस्थेवर शिक्षक म्हणून जावं का न जावं, मग संस्थेमध्ये मुलाखतवाले आहेत, विना मुलाखतवाले आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. हे प्रकार कसे, ह्याच्यावर 20% वाले शाळा कशा असतात, 40% वाल्या शाळा कशा असतात, असे खूप मुद्दे आहेत. ह्या सर्व मुद्द्यावर आपण संस्थेची एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे. ते प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. म्हणजे येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टलवर नोंदणी करताना, प्रेफरन्स देताना आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही आहे. एक चूक खूप महागात पडू शकते. कुठल्या चुका आहेत त्या सगळ्या त्या डिटेल त्या प्लेलिस्टमध्ये आहे. त्या एकदा ती 4 व्हिडिओची प्लेलिस्ट आहे ती पाहून घ्या. म्हणजे आपलं संस्थेवर जे काही संस्थेवर नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांची, मग त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहे ते सगळं त्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होईल. व्हिडिओची प्लेलिस्ट तुम्हाला ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल किंवा वरती आय बटन आहे ते सुद्धा दिसेल किंवा हा व्हिडिओ एंडिंगला इथं तुम्हाला खाली दिसेल, त्याला सुद्धा क्लिक केला असेल तर ती प्लेलिस्ट तुम्हाला भेटून जाईल. ते व्हिडिओ पाहून घ्या. सर्व माहिती एकदम व्यवस्थितपणे समजून जाईल आणि सर्वांचा त्याच्यातून फायदा होईल. तर ठीक आहे, आता आपण इथंच थांबू. पुढल्या व्हिडिओमध्ये जो काही नवीन GR आहे तो पाहू आणि त्याच्यानंतर जे संस्थेवर आता एकाच 3 प्रमाण आहे ते फायद्याचं आहे का तोट्याचं आहे ते सुद्धा आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू.